नासक्तस्य विषयान् यतार्हमुपयुज्यता निर्बन्धा कृष्ण संबंधे युक्त वैराग्यमुच्यते। प्रापंचिकतया बुद्धया हरिसंबंधी वस्तुना मुमुक्षि परित्यागो वैराग्यम फल्गु कथ्यते। जेव्हा मनुष्य कोणत्याही गोष्टीवर आसक्त नसूनही श्रीकृष्णाने संबंधित सर्व गोष्टींचा स्वीकार करतो, तेव्हा तो स्वामित्वाच्या भावनेपासून वास्तविकपणे मुक्त झालेला असतो। उलट पक्षी प्रत्येक वस्तूचा संबंध श्रीकृष्णाशी असल्याचे न जाणता तो सर्व वस्तूंचा त्याग करतो। त्याचे वैराग्य अपूर्ण असते। कृष्ण भावना भावित मनुष्य उत्तम रीतीने जाणतो की सर्व काही श्रीकृष्णाचे आहे। याप्रमाणे तो वैयक्तिक स्वामित्वाच्या भावनेपासून सदैव मुक्त असतो। म्हणून त्याला आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी कोणत्याही गोष्टीची लालसा नसते। कृष्ण भावनेसाठी अनुकूल गोष्टीचा स्वीकार कसा करावा आणि श्रीकृष्ण भावनेसाठी प्रतिकूल असणाऱ्या गोष्टीचा त्याग कसा करावा हे तो जाणतो। तो सतत अध्यात्मामध्ये स्थित असल्याने भौतिक गोष्टीपासून अलिप्तच असतो आणि कृष्ण भावना रहित असलेल्या व्यक्तीशी त्याला काहीच कर्तव्य नसल्याने तो सदैव एकटाच राहतो। म्हणून कृष्ण भावना भावित मनुष्यच परिपूर्ण योगी असतो। शुचो देश प्रतिष्ठाय स्थिरमासनमात्मना नात्युच्छितं नातिनीचं चैलाजिन कुशोत्तरम् तत्रेकाग्रं मना कृत्वा यतचित्तेन्द्रियक्रिया उपविश्यासने युज्या उद्योगात्मविशुद्धया। शुचे पवित्र देशे भूमीवर प्रतिष्ठाय स्थापित करून स्थिरम दृढ आसनस्थ आसन आत्मनः स्वतःचे न नाही अधिक उच्चतम उंचावर न तसेच अति नीच म्हणजे खाली चैल अजिनम मृद वस्त्र आणि मृगाचे चर्म कुश आणि कुश तृण अथवा गवत उत्तरम आवरण तत्र त्यानंतर एक अग्रम एकाग्र मनः कृत्वा करून यतचित्त मन संयमित करून इंद्रिय क्रिया आणि क्रिया उपविश्ये बसून आसने आसनावर योजित अभ्यास केला पाहिजे। योगाभ्यास आत्म हृदय विशुद्धीसाठी योगाभ्यासासाठी मनुष्याने एकांत स्थळी जाऊन भूमीवर कुशासन अंथरावे आणि ते मृगचर्म वा मृद वस्त्राने आच्छादित करावे। आसन उंचावर किंवा अत्यंत खाली ही असू नये, तसेच ते पवित्र स्थळ असावे। त्यानंतर योगी पुरुषाने ध्यान श्रीकृष्णाचे करावे। ओम नमो भगवते वासुदेवाय।